नमस्कार. आज आपण आलो आहोत विशेष अशा मुलांच्या कार्यशाळेला भेट देण्यासाठी. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आहोत हडपसरमध्ये, एकता सोसायटी, रेल्वे गेट जवळ, गल्ली नंबर 1, हडपसर. हॅलो हॅलो. नमस्ते मॅडम. नमस्ते. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. व्हेरी गुड. आत आल्यानंतर खूपच सगळे खुश झाले होते. त्यांचा लंच टाईम होता. जेवण वगैरे काहींचं झालं होतं. हे बघू शकता, गेम खेळत होते मस्त. नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आपण इकडे बघू शकताय, आपण आलेलो आहोत. विकलांग अशी मुलं आहेत आणि त्यांच्या कार्यशाळेला भेट देण्यासाठी. नमस्कार मॅडम. आपल्यासोबत मॅडम आहेत आणि या मॅडम या सगळ्या मुलांना खूप छान प्रकारे दिवसभर काय काय कार्यशाळेमध्ये ते तयार करून घेतात मुलांकडून, हे सगळं आपण पाहणार आहोत. ही मुलं खूप उत्तम प्रकारे पेपर बॅग असू द्या किंवा दिवाळीमध्ये पणत्या वगैरे असू द्या, गणपती जे रेडीमेड गणपती असतात त्यांना डेकोरेशनचं काम जे असतं ते सुद्धा काम खूप उत्तम प्रकारे करतात. त्याचबरोबर काही मुलं आहेत ती तबला वगैरे अशी वादनाचं जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान प्रकारे वाद्य वाजवतात. त्यानंतर काही ड्रॉइंग करतात छान प्रकारे. तर आता इथं आपल्याला काय काय मिळणार आहे पाहायला, आणि या मॅडम हे सगळं जे आहे या मुलांना कशा प्रकारे सांभाळतात आणि कशा प्रकारे त्यांच्याकडून हे कार्यशाळेमध्ये काम केलं जातं ते आपण आता सगळेजण पाहणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, आपल्या कार्यशाळेबद्दल काय आहे या मुलांचं तर ते थोडक्यात आपल्या व्ह्युअर्सला सांगा. नमस्कार. माझं नाव शुभांगी दिनेश अंबुरे आणि ही जी शाळा आहे ती कुंदा प्रतिष्ठानच्या अंडर चालू केली आपण. तर आपल्याकडे आता 15 विद्यार्थी आहेत. त्यातले 3 विद्यार्थी आहेत जे छोट्या गटातले आहेत आणि बाकीचे सगळे विद्यार्थी आहेत जे कार्यशाळेच्या वयोगटातले आहेत, म्हणजे 18च्या पुढचे. ओके. तर आपल्याकडे आपण ह्या मुलांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने आपण त्यांना एज्युकेशन प्लस बाहेरच्या जगामध्ये त्यांनी स्टँड घेता यावं किंवा त्यांना काहीतरी रोजीरोटी मिळावी यासाठी आपण पेपर बॅग, ते म्हणजे स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभे राहिले गेले पाहिजेत. बरोबर. त्यासाठी आपण मग त्यांना पेपर बॅग आहेत आणि ड्रोन मशीन आहे आपल्याकडे बाहेर, तर आपण ड्रोनही बनवतो. आणि फेस्टिवल नुसार आपण गणपतीचं जे आहे त्याचं डेकोरेशन करून आपण इथे बाहेर स्टॉल लावतो. परत मेणबत्ती, पणत्या दिवाळीमध्ये जे बनवलं जातात त्याचं आपण एक्झिबिशन लावतो. त्याचे पण एक्झिबिशन असतात. आणि या मुलांचं जे आहे आता समजा म्हणजे तुम्हाला काही कोणाकडून असं देणगी किंवा काय अशा प्रकारचं काही होतं का? म्हणजे तुम्ही हे जे करता ते स्वखर्चातून करता की कसं असतं? म्हणजे अजून तरी आपल्याला देणगी वगैरे अजून सुरू नाही झाली, पण थोडीफार प्रमाणात मी म्हणेल की माझे जे फ्रेंड सर्कल आहे त्यातून आम्हाला आमच्या बनवलेल्या वस्तू ते घेतात. हो बरोबर. आणि त्यातून आमचं कार्यशाळा चालू आहे सध्या. आणि ट्रस्ट जे आहे ते की मंथली थोडे पैसे गोळा करतात आणि त्यातून मग आपण आपल्या एक मॅडम आहेत आपल्या संस्थेला जॉईन झालेल्या शाळेत. नमस्ते मॅडम. त्या मॅडमचं पेमेंट किंवा मुलांच्या जे काही गरजा आहेत त्यातून मग भागलं जाईल. ओके. तर बघू शकताय मॅडमचं म्हणजे हे जे करतायत हे खूप मोठं काम करतायत की अशी मुलं जी आहेत आपण घरात रिकामं बसण्यापेक्षा किंवा काय त्या मुलांना स्वतःच्या पायावरती आपण उभं राहायला शिकवलं पाहिजे आणि हे खूप महत्वाचं काम या मॅडम करतायत. तर तुम्ही जेवढे पण जण तुम्ही पाहताय हा व्हिडिओ आजचा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही पहा, कारण ही मुलं काय काय काम करतायत आणि त्यांना खरंच मदतीची गरज आहे. म्हणजे मॅडम जे काम करतायत ते खूप अगदी योग्य काम करतायत. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आपण यांच्यासाठी काही देणगी द्यावी तर मी स्क्रीनवरती नंबर देणारच आहे. तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच मॅडमशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर तुमच्या इच्छेने तुम्हाला काय देणगी द्यायची असेल, कारण त्या स्वतः एकट्या हे काम करतात तर आणि चांगलं काम करतात, तर आपला सुद्धा थोडाफार याला हातभार लागला पाहिजे नक्कीच. तर अजून काय मॅडम सांगू शकता तुम्ही, म्हणजे ही मुलांचं टायमिंग किंवा ही मुलं कसं त्यांचं बरीचशी मुलं आहेत की आपल्या शाळेचं टायमिंग आहे 12 ते 5 पर्यंत. मुलं 11:30 पर्यंत. काही मुलं आहेत गावातून येतात रिक्षाने, काही मुलं केशवनगरवरून येतात. आणि त्यातला समीर आहे किंवा श्रेयश आहे, हे दोघंही आपले बसनी येतात. म्हणजे हा चालत बसनी येतात. हो, हा चालत येतो आणि हा बऱ्यापैकी बसनी किंवा मग त्याचे पॅरेंट्स रिक्षा चालवतात
तर त्याला मग ते सोडतात. अमन आहे तो ही रिक्षाने एकटा येतो. बाकीची मुलं सगळी आपली मग रिक्षाने येतात. ओके, आपण आता पाहणारच आहोत याच्यामधले जी तुम्हाला मोठी मुलं दिसत आहेत, तर ती मोठी मुलं काय काय करतात, छोटी मुलं काय काय करतात, हे प्रत्येकाचं आपण काय करणार आहे ते पाहणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून या छान अशा संस्थेला नक्कीच हातभार लागू शकेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडं जे तुम्हाला दिसतंय तर ते पेपर बॅग बनवण्यासाठीचं रॉ मटेरियल आहे. भरपूर असा स्टॉक आहे. ज्यांना माहिती आहे ते लोक त्यांच्याकडून या पेपर बॅग घेऊन जातात. आता आपण एक एक करून सगळ्यांशी बोलणार आहोत. हॅलो समीर, नमस्ते. कसा आहेस तू? बरं आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. हो ना, पहिल्यापेक्षा खूप छान आहे ना आता. तर तू आता काय काय करतोस, किंवा तू काही गाडी रिपेअरची कामं वगैरे करतो का, जात होतास का? मला याच्याबद्दल सांगतो, मी ऐकलंय थोडंफार, तर तू सांग. दादा टायर काढायचं पहिलं शाळेत कुठे जातो ते सांगतात. तू इथं शाळेत आल्यानंतर कुठं जातो? डब्बा खाल्ल्यानंतर नाही जात होतो. ओके, डब्बा खाल्ल्यानंतर तू जातो, गॅरेज मध्ये जातो. ओके, आणि तिथं गेल्यानंतर तू काय काय करतो सांगतो थोडासा? काय काय करत होतो ते सांगा. वर्कशॉप मध्ये गेल्यानंतर वर्कशॉप मध्ये गेल्यानंतर दादा पहिलं ते टायर पाण्याने उघडलं. हा, ते आतमधलं गेलं ना, नवीन टाकीला लाव. हा, म्हणजे तुला तिथं गेल्यावर त्या दादांनी काम शिकवलं, मग तू ते शिकला काम. ओके, आणि अजून काय केलंस तू? अजून काय काय करतो काम? गाडीला पॉलिश करणं. पॉलिश करतो. पॉलिश छान येतं तुला करायला? आणि तू ज्यावेळेस गाडी रिपेअर करायचं किंवा पॉलिश करायचं, तर हे आता मला कसं समजणार तू खरंच काम करत होता? आणि तुला पण कसं माहिती, सांग बरं मला. चांगलं काम केल्यानंतर तुला आवडलं का? चांगलं काम केल्यावर आवडतं का लोकांना? आवडतं ना. मग चांगलं काम केल्यावर आपल्याला काय मिळतं? बक्षीस. आणि ते बक्षीस तुला मिळालं होतं? मिळालं होतं. अरे वा, बघू शकता तुम्ही, खूप छान. समीर खरंच खूप छान गुणी मुलगा आहे आणि तो स्वतःच्या पायावर नक्कीच उभा राहणार आहे, कारण त्याला गाड्यांचं जे टू व्हीलरच्या मेकॅनिकच्या याच्यामध्ये तो गॅरेजमध्ये जात होता, तर त्यांनी तिथं काम शिकून घेतलं तिथल्या लोकांकडनं आणि त्यानंतर तो काम जे करत होता तर त्या कामामध्ये त्याला त्याचं काम आवडल्यानंतर त्याला बक्षीस सुद्धा मिळालं होतं. म्हणजे खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे एकदम. मॅडम बोला. माझा जो समीर आहे त्याला थोडा स्पीचचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऐकलंच असेल. ओके, हा. बोलण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी थांबून तो बोलतो. ओके. पण अशी त्याच्यामध्ये कमतरता असताना पण ते जे वर्कशॉपवाले दादा आहेत त्यांना मी थँक्स म्हणेल की त्यांनी आपल्या मुलांना तिथे शिकवण्याची तयारी दाखवली आणि खरंच प्रामाणिकपणे ते त्याला शिकवत होते. आणि माझी मुलं इतकी कष्टाळू आहेत की जरी त्यांना बोलण्याचा प्रॉब्लेम असेल, काही समजून घेण्याचा जरी आकलन क्षमता कमी असेल, तर दादांनी शिकवलेल्या गोष्टी 100% समजून घेण्याचा आणि त्या पद्धतीने काम करण्याची त्यांची मानसिकता आहे. बरोबर. अशा मुलांसाठी जर तुम्ही काही जॉब आणले, काही काम आणलं, तर आमची मुलं अजून पायावर उभे राहतील. बरोबर, खरंच आहे. एक स्टँड घेऊ शकते. बरोबर, खरंच आहे. म्हणजे अशा मुलांसाठी खरंच गरज आहे. कुणीतरी मदतीचा एक हात पुढे केला तर ती मुलं सुद्धा भरपूर झेप घेतील मोठी. हॅलो श्रेयश, आपण आता श्रेयश बरोबर बोलणार आहे. श्रेयश, तू काय करतोस? म्हणजे मी ऐकलंय रिक्षा चालवतो तू? ओके, आणि कसं शिकला तू? कसं? पप्पांनी शिकवली. मस्त, खूप छान. आणि तुला छान चालवता येते रिक्षा? खूप छान. म्हणजे पप्पांनी तुला शिकवली. खरंच त्या पॅरेंटचं पण खरंच कौतुक आहे की त्या मुलाला याला जी श्रेयशला रिक्षा शिकवली त्यांनी. म्हणजे अशी मुलं ड्रायव्हिंग सुद्धा करू शकतात आणि त्याच्या पप्पांनी शिकवली, हे खूप मोठं. म्हणजे खरंच पप्पांचं सुद्धा भरपूर असं म्हणजे आभार आहेत की त्या मुलाला त्यांनी शिकवली. श्रेयश, आणि तू बाहेर रोडला पण चालवतोयस रिक्षा? नाही अजून, म्हणजे आता शिकलायस फक्त. चालवशील रोडला सुद्धा, छान लक्ष देऊन रिक्षा चालवायची, खूप छान चालवशील तू. हा, पण आता भेटतो आहोत अमनला. हॅलो अमन. अमन खूप छान असा तबला वाजवतो आणि तो पहिले पण हडपसर गावामध्ये जे अमर ब्रास बँड आहे त्यांच्याकडे सुद्धा तो जात होता. तर आता कसा तो तबला वाजवतो आपण पाहणार आहोत. खूप छान असा तबला वाजवतो. आता चालू करतोय आपण. अमन, चालू कर तबला वाजवायला.
आपल्या सगळ्या युट्यूबचे जे व्हिडिओ बघतात त्यांना बघू दे तू कसा छान तबला वाजवतो. पाहू शकताय खूपच सुंदर असं वाजवतोय अमन. आणि तो राम मंदिर मध्ये सुद्धा एकदा गेला होता. हे ते नेहमी जातो. ओके, तो भजनासाठी तो नेहमी जातो. जी वाद्याची साथ द्यायची असते तर त्यासाठी तो भजनासाठी नेहमी जातो. बघू शकता किती सुंदर वाजवतोय. म्हणजे अशा मुलांमध्ये टॅलेंट कुठंतरी दडलेलं असतं आणि ते आपल्याला एक्सपोज करणं खूप गरजेचं असतं. खूप छान अमन, खूप छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवा अमनसाठी. खूप छान, खूप छान, खूप छान अमन, मस्त. हा दीपक आहे. नमस्ते करतोय तो मला. खूप छान, सगळं बोललेलं समजतं. पण इकडे बघू शकता मॅडम, याच्याबद्दल थोडंसं सांगता. हा दीपक सिन्हा, त्याच्या म्हणजे तुम्ही जर बघाल तर त्याचा कॉर्डिनेशनचा प्रॉब्लेम आहे. त्याला बसताना पण सरळ मांडी घालून बसता येत नाही. बोनचे सगळे प्रॉब्लेम आहेत. पण तरी हा मुलगा 1 ते 100 किंवा अंक लिखाण आहे, अभ्यास आहे, त्याच्यामध्ये पण भरपूर हुशार आहे. आणि त्याचबरोबर आमच्या शाळेत ज्या पेपर बॅग तयार होतात त्याच्यामध्ये पण तो छान काम करतो. आणि शाळेमध्ये वर्गामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तो कधीच असं म्हणत नाही की या गोष्टी मला येत नाही किंवा मला करायचं नाही. प्रत्येक गोष्ट नवीन, म्हणजे सगळं काही करण्याची, शिकण्याची इच्छा आहे. त्याच्यामध्ये. आणि तो उत्तम डान्स करतो. वा. आणि छान पेपर बॅग पण तो, आता तुम्ही बघालच पेपर बॅग कशा चिटकवतो. तो स्वतः ती पेपर बॅग स्टिक करतोय, बघा तुम्ही. बघू शकताय, हे सुद्धा येणं खूप महत्वाचं आहे. पाहू शकताय खूप छान प्रकारे त्याने ती खळ लावली आहे आणि छान पैकी बघू शकताय. पाहू शकता खूप छान अशी पेपर बॅग त्यांनी स्टिक केलेली आहे. त्याला फक्त फोल्डिंग करून दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्टिक केलंय योग्य प्रकारे. बघू शकता खूप छान. अशा मुलांना खरंच पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. आणि हे प्रोत्साहन आपल्या घरातून सुद्धा मिळालं पाहिजे की जेणेकरून सगळ्या पेरेंट्सने सुद्धा, सगळ्या पालकांनी अशा मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे की आपल्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे. फक्त घरात जर बसून तो मुलगा असेल तर तो मुलगा काहीच करू शकणार नाही. आता हा जर मुलगा घरात बसून असता तर त्यांनी हे पेपर बॅग स्टिकिंगचं काम जे आहे तर ते केलंच नसतं त्यांनी. तर अशा मुलांना प्रोत्साहन देणं खरंच खूप गरजेचं आहे. आता हा समोर जो आहे तो राज आहे, येतोय, तुम्ही बघू शकताय.
हॅलो राज, कसा आहेस तू? बरा आहे. तू काय काय करतो रे? मी तुझ्याबद्दल खूप छान छान ऐकलंय. तुझी मम्मी पण खूप छान छान मॅडमला सांगते येऊन. काय करतो तू घरी? मम्मीला तू काय काय करू लागतो मदत घरी? निवडतो भाज्या वगैरे निवडतो. अजून लसूण निवडतो, भाज्या निवडतोस. आणि अजून काय करतोस? कपड्यांचं काय करतो? घड्या घालतो, कपड्यांच्या घड्या घालतो. बघू शकता तुम्ही, आता त्याला येताना पण तुम्ही पाहिलेले. आणि हा मुलगा इतका छान आणि खरंच गुणी आहे. त्याच्या मम्मीला तो घरी मदत करतोय आणि तो भाज्या निवडणं किंवा कपड्यांच्या घड्या घालणं, तर या सगळ्या गोष्टी तो करतो. आणि आता तो इथं पेपर बॅगचं स्टिकिंगचं सुद्धा काम करणार आहे, तो बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण ऑलराऊंडर आहे हा. आणि शिवाय त्याच्या प्लस पॉइंट म्हणजे त्यांनी 10वीची परीक्षा सुद्धा पास केलेली आहे. छान मार्क्सनी तो पास झालेला आहे 10वीची परीक्षा. फक्त त्याचा रायटिंगचा प्रॉब्लेम होता म्हणून त्याला रायटर लावून त्याची एक्झाम पास करून घेतलेली आहे. आणि खरंच खूप गुणी असा मुलगा आहे. बघू शकता तुम्ही, तो सुद्धा इतकं छान असं पेपर बॅग स्टिक करण्याचं काम करतो. आता इथे सगळीच मुलं बघू शकताय, त्यांच्या प्रत्येकाच्या समोर असा मॅडमनी फोल्ड करून हा जो एक गठ्ठा दिलेला आहे, या मॅडम सगळं फोल्ड करून देत आहेत. पाहू शकता तुम्ही, सगळेजण छानपैकी स्टिक करतायत. स्टिक करून दाखवतो. तो प्रेस करता सध्या त्याच्याकडे स्टिकला मॅम बघू शकता, तो प्रेस केली त्यांनी. खूप छान अशी पेपर बॅग तयार केलेली आहे, बघू शकता. खूप छान. म्हणजे आपण मेडिकलमध्ये वगैरे ज्यावेळेस जातो किंवा काही थोड्या वस्तू, आता काही ठिकाणी फ्रूट स्टॉलवर सुद्धा अशा प्रकारच्या बॅग मिळतात आपल्याला. तर त्या बॅग ज्या आहेत, आपण कॅरी बॅग मागण्याऐवजी या बॅगचा खरंच उपयोग होतो. म्हणजे कॅरी बॅग आता बंदी आलेली आहे. आता हे सुद्धा खूप वाट बघतायत मॅडम, कधी त्यांना स्टिकिंगसाठी देत आहेत. हॅलो, मॅडम हे 2 जण जे आहेत, आता ही मुलगी तुम्ही म्हटल्या नवीन आलेली आहे आणि तो एक काय त्याचं नाव आहे? त्याचं नाव ओके. तर त्याचं काही स्पीच थेरपी म्हणजे स्पीचचा प्रॉब्लेम आहे का त्याचा? कारण तो बोलत नाहीये. तो जेव्हा आपल्या शाळेमध्ये आला होता तर त्याला लँग्वेजचा म्हणजे ऑलरेडी लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, कारण त्याला स्पीचचा प्रॉब्लेम आहे. ओके. कानाने पूर्ण सगळं ऐकू शकतो पण बोलताना त्याला खूप त्रास होतो बोलायला. तिचा प्रॉब्लेम आहे की तिला कानाने थोडंसं कमी ऐकायला येतं, त्यामुळे स्पीचचा ऑलरेडी प्रॉब्लेम आलेला. ओके. हिच्यामध्ये आपण करतोच आहे प्रयत्न, पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आमच्या ज्या थेरपी आम्ही शाळेमध्ये घेतो त्यातून त्याच्यामध्ये बरंच बोलण्याचं आम्हाला इम्प्रूव्हमेंट जाणवते. पण जर तुम्ही इच्छुक आमच्याकडे जर आलं आणि स्पीच थेरपी जर आम्हाला आमच्या मुलांना योग्य पद्धतीने मिळाली तर आमची ही 2 मुलं पण इतर मुलांसारखी व्यवस्थित बोलू शकते. ओके. म्हणजे आपल्याला जी गरज आहे आता स्पीच थेरपीला, आपण असं बाहेर गेलं तर डॉक्टर किंवा जिथं पण असेल तर चार्जेस भरपूर जातात आपले. तर नक्की तुम्ही आता हा व्हिडिओ जे पण बघताय तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि हडपसर भागामध्ये जर कोणी असताल की असं स्पीच थेरपी जे देऊ शकेल अशा मुलांना, आणि फक्त एवढंच की चार्जेस वगैरे नाही, म्हणजे अपेक्षा न करता कोणी मनापासून इच्छुक असेल तर नक्की दिलेल्या नंबरवरती आणि दिलेल्या ॲड्रेसवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या मॅडम बरोबर. आणि नक्कीच तुम्ही यांच्या संस्थेला भेट देऊन तुम्ही त्या मुलांना स्पीच थेरपी देऊन त्यांना सुद्धा बोलतं नक्कीच करू शकता. आणि हिच्यासाठी काय, हिचं काय? हिचं पण कानाचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर मला पण तिला तिचे कान दाखवून घ्यायचे, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे स्लम एरियातली चालते. त्याच्यामुळे हिच्या घरच्यांनी आतापर्यंत तिला काही कानाचं वगैरे दाखवलेलं नाही. आपल्या शाळेत आल्यानंतर मी असंच बघते की कोणी जर डोनर भेटला तर तिचे कान आपण दाखवून त्याच्यासाठी काही मशीन किंवा काही उपचार असेल तर ते आपण करू इच्छितो. आता तर ती नवीनच आली, म्हणजे 2च दिवस झाले ती शाळेमध्ये जॉईन झालेली. ओके. तिच्यासाठी देखील माझे तेच प्रयत्न आहेत की समाजामध्ये जर असं कुणी असतील की बाबा तिचं ऑपरेशन करण्यासाठी किंवा इलाज करण्यासाठी कुणी थोडीफार मदत करत असेल तर आपण तिचा इलाज बरोबर अशा मुलांना. आणि कसं तिचं पण तिने ऐकलं तर ती बोलू शकणार आहे, मेन प्रॉब्लेम तो आहे. त्याच्यामुळे ऐकण्यावरती तिला जास्त पहिला भर दिला पाहिजे. बरोबर. नक्कीच असं डोनर म्हणजे मदत करणारं असं तुम्हाला नक्कीच कोणीतरी भेटल. खरंच आपण म्हणजे गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करू की तुमची संस्था मोठी व्हावी आणि ही सगळी मुलं जी आहेत सगळी मुलं छान त्यांच्या पायावरती छानपणे उभी राहिली पाहिजेत. आणि तुम्ही खरंच खूप एकदम चांगलं काम करताय मॅडम, खरंच खूप छान काम आहे. हॅट्स ऑफ यू.
आणि ह्याला आपण थोडंसं बोलायला लावूया, म्हणजे कळेल की अजून जर मदत मिळाली तर तो कितपत बोलू शकेल. उमे, अम्मी को आवाज दो. ऍपल, बॉय, बॉय, अब्बू, अब्बू, अभी, और क्या आता है आपको? नंबर आते हैं ना बोलने, नंबर बोलो. 1 बोलो, 1 बोलो, 1. हाँ, 3 जोर से बोलो, 3 जोर से बोलो बेटा. 4 मेरी तरफ देख कर बोलो. 4 5. हा बऱ्यापैकी प्रयत्न करतोय. बघितलं मी आता, तो जसं मॅडम सांगतायत तसा प्रयत्न भरपूर करतोय, पण थोडंसं त्याला प्रॉब्लेमच येतोय बोलायला. तर नक्की कोणी जर असताल हडपसर भागामध्ये असे स्पीच थेरपी घेणारे तर नक्कीच मॅडमला कॉन्टॅक्ट करा. आपण ही जी बघतोय ही श्रुती आहे. हॅलो श्रुती. हाय. तुला काय आवडतं बाळा? डान्स आवडतो. व्हेरी गुड. आणि कोणता म्हणजे हिंदी गाण्यांवर करते का मराठी गाण्यांवर करते डान्स? मराठी. कोणतं गाणं आवडतं तुला? आता कुठं डान्स केला सांग? परवा केलेला मल्हारी. मला करून दाखवशील? हो. दाखवशील? हा, आपण आता बघणार आहोत श्रुतीचा छान डान्स पाहणार आहोत आपण. इकडे बघू शकताय सगळ्यांना डान्स करायला उठवलं. सगळेजण खूप खुश झालेत की आता आपल्याला डान्स करायला मिळणार आहे. भरपूर खुश झालेत. इकडे आलोय आम्ही. इथे यांची डान्सची तयारी चालू आहे सगळ्यांची. सगळे खूप छान छान डान्स करतात. सगळेजण खूप छान डान्स करतात सगळेजण. तर आता आपण त्यांचा डान्स बघणार आहोत. लल्लाटी भंडार या गाण्यावरती यांनी सगळ्यांनी डान्स केलेला आहे. या मुलांनी जोगवा पिक्चरमधलं जे गाणं आहे लल्लाटी भंडार, तर त्याच्यावरती डान्स केला होता. खूप छान असा डान्स केला सगळ्या मुलांनी. खूप छान एन्जॉय केला एकदम. म्हणजे त्यांचं टॅलेंट कुठंतरी बाहेर निघण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या मॅडमकडून हे जे त्यांचं टॅलेंट आहे ते बाहेर निघतंय आणि खरंच खूप छान असं मॅडम काम करतायत. तर नक्की तुम्ही यांच्या संस्थेला तुम्हाला काही देणगी करायची असेल कोणाला तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देणगी करू शकता, कारण त्याचा उपयोग या मुलांसाठीच होणार आहे पूर्ण. तुम्ही इकडे बघू शकताय हे जे आहे ते डान्स स्पर्धेमध्ये मिळालेलं बक्षीस आहे. या मुलांनी डान्स केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना हे बक्षीस मिळालेले बघू शकताय. तर खरंच यांना पुढं नेणं खूप गरजेचं आहे आणि अशा मुलांना पुढं नेण्यासाठी तुमच्या सगळ्या मदतीची गरज आहे की जेणेकरून ही सगळी मुलं जी आहेत तर ही सगळी मुलं नक्कीच पुढे जातील. बघू शकता खूप छान असं सगळेजण काम करतात. हे पहा अशा प्रकारचे त्यांना बक्षीस मिळालेले आहे. तिथं बघू शकता लायन्स क्लब इंटरनॅशनल समूह गानचं आहे ते. त्यानंतर इकडं जे आहे ते नाट्य स्पर्धा आहे आणि समूह नृत्याचं एक आहे. अशा प्रकारचे त्यांना बक्षीस मिळालेले आहेत. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पतंग सुद्धा बनवलेले आहेत पाहू शकता. त्यानंतर ड्रॉइंग आहे इथं केलेले आणि हे जे आहे त्यांना सकाळी आल्या आल्या त्यांना इथं थोडंसं शिकवलं जातं. इथं त्यांची शाळा भरवली जाते. इथं नंबर्स किंवा ABCD किंवा हे जे आता फ्रूट्स वगैरेचे चार्ट दिसत आहेत तुम्हाला तर त्यांना हे सगळं शिकवलं जातं. इथं बघू शकता इकडे बोर्ड पण आहे आणि म्हणजे त्यांची शाळा सुद्धा घेतली जाते. त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्या गोष्टी. तर इकडे ड्रॉइंग सुद्धा आहे. खूप छान असं ड्रॉइंग केलेलं आहे प्रत्येकाने.
आणि त्याचबरोबर इकडं या बाजूला बघू शकता आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला छोटे छोटे पाऊच मिळतात आपल्याला, जे टॅबलेट डॉक्टर ठेवून देतात आपल्याला, किंवा मेडिकलमध्ये गेल्यानंतर सुद्धा. तर अशा प्रकारचे छोटे छोटे हे जे पाऊच आहेत तर ते सुद्धा बनवण्याचं पेपर बॅगचं हे काम करतात. त्याच्यामध्ये पण साईज लहान मोठ्या अशा आहेत, बघू शकता तुम्ही, लहान मोठ्या साईजमध्ये आहेत. त्यानंतर असे हवे असतील जर तर अशामध्ये पण आहे, व्हाईटमध्ये पण आहे. आणि त्यांचं काम केलेलं आहे. आणि याला सुद्धा सगळ्यांना म्हणजे मी सांगू इच्छिते की हे जे ते वर्क करतायत सगळी मुलं, तर याला सुद्धा त्यांना मार्केटिंग मिळलं पाहिजे. म्हणजे खरंच तुम्ही जर एखाद्या मोठ्या दुकानदाराला अजून मोठं करण्यापेक्षा अशा मुलांना जर तुम्ही मदत केली तर ते त्यांच्यासाठी सुद्धा मदत होईल पूर्ण, आणि त्यांचं काम सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचेल. इकडे बघू शकता भरपूर प्रकारचे एन्व्हलप आहेत, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, साईज वेगळी आहे त्याची. त्यानंतर अशा प्रकारचे पण आहेत. कॅरी बॅग ऐवजी आपण अशा प्रकारचे घेऊ शकतो. आणि हे सगळं या मुलांनी बनवलेले बघू शकता तुम्ही. आणि त्याचसोबत आपल्याला इकडे आता अजून एक बॅग पाहायला मिळणार आहे. तर आपण अजून एक बॅग बघतोय, बघू शकता तुम्ही. या अशा प्रकारच्या सुद्धा बॅग आहेत की जेणेकरून तुमचं एखादं बुटीक असेल किंवा तुमचं काही ज्वेलरी शॉप जरी असेल तर ज्वेलरी शॉपला सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता, पाहू शकता. आणि खूप भरपूर छान अशी ही बॅग आहे, भरपूर स्पेस आहे या बॅगमध्ये. तर तुमचं साडीचं शॉप असेल, ड्रेसचं शॉप असेल किंवा एखादं ज्वेलरी शॉप असेल तुमचं, तर नक्कीच तुम्ही अशा बॅगसुद्धा यांच्याकडून ऑर्डर करू शकता. आणि जर त्यांना वेगवेगळी साईज जर हवी असेल, ओके, म्हणजे त्यांना हवी असणारी साईज पण आपण करून देऊ शकतो. आणि तुम्हाला जशी साईज हवी त्यानुसार सुद्धा साईज याच्यामध्ये बनवून मिळणार आहे. बघू शकता खूप सुंदर अशा बॅग आहेत. आणि यांना नक्कीच मदतीचा आपला एक हातभार लागणार आहे सगळ्यांचा, आणि तुमचा सुद्धा लागू द्या नक्की. माझी आज ॲनिव्हर्सरी होती आणि मी गेले होते शूटिंग करायला आजच्या दिवशीच. तर मी विचार केला की जर आपण या मुलांसोबतच जर बड्डे सेलिब्रेट केला तर काय हरकत आहे ना, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली तर. अशा प्रकारे तिथे मॅडमनी पूर्ण माझ्या औक्षणाची पण तयारी केली छानपैकी, आणि माझं औक्षण केलं सगळ्यांनी. सगळी मुलं किती खुश झाली ती बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप खुश झाली ती सगळी मुलं. आणि मुलींचं तर काय विचारायलाच नको, मी ओवाळणार असं करून सगळ्यांची खूप घाई झाली होती नुसती. आणि नंतर आम्ही केक कट केला. सगळ्यांनी क्लॅप करायचा. हॅपी अॅनिव्हर्सरी मॅडम. थोडं थोडं चारा. आमच्या शाळेकडून पकड पकड पकड. Thank you so much. तर अशा प्रकारे आपण इथं पूर्ण सगळं ही मुलं काय काय करतात हे सगळ्यांनी आपण पाहिलेलं आहे. आणि मॅडम तुम्ही 2 शब्द आता बोलू शकता, आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगू शकता थोडंसं काही. नमस्कार. माझ्या ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपली मानसिक, शारीरिक किंवा
आर्थिक अशा कुठल्याही पद्धतीची तुम्हाला जर मदत करायची असेल तर आमच्या संस्थेचा मॅडमनी नंबर आणि ॲड्रेस दिलेलाच आहे. कृपया त्याच्यावर जर तुम्ही जर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकला तर माझ्या मुलांच्या खऱ्या अर्थाने पुनर्वसनासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला हातभार लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. ओके, बघू शकता मॅडमनी जसं सांगितलं त्याप्रमाणे खरंच मला सुद्धा मनापासून वाटतंय की कोणी ना कोणीतरी खरंच मदतीचा हात पुढे करा आणि या मुलांचं पुनर्वसन सगळ्यांचं खूप छान असं होणार आहे आणि या मुलांना पुढे काहीतरी भविष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्याची संधी नक्की मिळणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सगळ्यांनी कमेंट करून सांगायला विसरायचं नाहीये आणि छान छान कमेंटनी तुमच्या अशा ज्या छान छान कमेंट तुम्ही देता तर या छान छान कमेंटने आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींजवळ. आपण व्हॉट्सअपला जे पण कोणते बाकीचे मेसेज आपण भरपूर शेअर करतो तर या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्ही नक्कीच सगळ्यांसोबत शेअर करा की जेणेकरून या मुलांना भरपूर म्हणजे आधार मिळणार आहे, या मुलांना भरपूर मदत होणार आहे यांचं पुनर्वसन करण्यासाठी. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.